नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला तुळशी संदर्भात 15 गुप्त नियम सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, व्हिडिओ खूप छान आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग तुळशी संदर्भातील 15 काय गुप्त नियम आहेत ते आपण जाणून घेऊया। पहिला नियम आहे, आंघोळ न करता तुळशीच्या झाडाला स्पर्शही करू नये अथवा तिची पाने तोडू नये। असे केल्याने तुळशीची पाने पूजा करताना देवाकडून स्वीकारली जात नाहीत, त्यामुळे पूजेचे इच्छित फळ प्राप्त होत नाही। दुसरा नियम आहे, सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नये। सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडल्यामुळे तुळशीचा व माता लक्ष्मीचा अनादर समजला जातो। तिसरा नियम आहे, तुळशीच्या जीर्ण झालेल्या सुक्या पानांना फेकून देऊ नये। त्यांना स्वच्छ करून तुळशीखालील मातीत खत म्हणून मिश्रित करायचं आहे। चौथा नियम आहे, तुळशीचे सुकलेले झाड घरात ठेवू नका, जे घरातील समस्याचा दुर्भाग्याला कारणीभूत असते। नंबर 5, तुळशीचे झाड दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नका, कारण ती दिशा अग्नीची दिशा मानली जाते। 6वा नियम आहे, तुळशीला जमिनीमध्ये लावू नका। तुळशीचे झाड नेहमी कुंडीमध्येच लावा। 7वा नियम आहे, तुळस कुंडीत लावत असताना तुळशीची झाडे कोणत्याही प्रकारच्या काटेरी झाडासोबत लावू नका। 8वा नियम आहे, कधीही तुळशीची पाने चाकू, कैची अथवा नखे यांच्या सहाय्याने तोडू नका, कारण बोटाने तोडलेली पाने पूजेसाठी शुभ मानली जातात। 9वा नियम आहे, गरज नसताना उगीचच तुळशीची पाने कधीही तोडू नये। धर्मशास्त्रात या गोष्टीला विरोध केलेला आहे। 10वा नियम आहे, केवळ धार्मिक व स्वस्थाच्या कारणासाठी तुळशीची पाने तोडावीत अथवा तोडू नयेत। 11वा नियम आहे, घरात तुळशीची झाडं असेल तर त्याला अंधाऱ्या जागी ठेवू नये। 12वा नियम आहे, संध्याकाळ होताच तुळशीच्या झाडासमोर एक दिवा जरूर लावावा, कारण तुळशीच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। 13वा नियम आहे, कधीही रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी वाहू नये व तिची पाने तोडू नये। असे करणे अशुभ मानले जाते। 14वा नियम आहे, तुळशीची झाडे लावा। हे एक अतिशय शुभ कार्य आहे। लागवड करणाऱ्याला मोठा फायदा होतो, लक्ष्मी प्रसन्न होते। 15वा नियम आहे, तुळशीचे दागिने घाला। तुळशीच्या मण्यापासून बनवलेली माळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आणि नशीब सुधारण्यासही मदत करते। कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार।